विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स मधील अकाउंटिंग स्टँडर्ड 1 चा अभ्यास करणार आहोत। आज आपल्याला पहिलं अकाउंटिंग स्टँडर्ड डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज याचा अभ्यास करायचा आहे। या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय आणि ते केव्हापासून भारतामध्ये सुरुवात झालेला आहे याचा आपण अभ्यास केलेला आहे। तर चला आपण पाहूया डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज। मी प्राध्यापक राकेश सुरम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। सो लेट्स बिगिन अकाउंटिंग स्टँडर्ड। सर्वात सुरुवातीला अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये पहिला जो शब्द आहे डिस्क्लोजर, ही संज्ञा जी वापरलेली आहे त्याचा आपण अर्थ पाहणं आवश्यक आहे, कारण जोपर्यंत त्या संज्ञेचा आपल्याला अर्थ समजणार नाही तोपर्यंत आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकत नाही। तर डिस्क्लोजर म्हणजे काय, एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल। क्लोज म्हणजे काय, बंद करणे। या ठिकाणी चित्रामध्ये खिडकी दाखवलेली आहे, खिडकी बंद आहे, त्याला आपण क्लोज म्हणतो। आता ही खिडकी आपल्याला उघडायची असेल तर त्याला आपण म्हणायचं डिस्क्लोज, म्हणजे काय करायचं, उघड करायचं, ओपन करायचं। अगदी साधा आणि सोपा अर्थ आहे। डिस्क्लोज म्हणजे ओपन करणे, उघड करणे। बऱ्याच वेळा दोन मित्र किंवा मैत्रिणी एकमेकांमध्ये काहीतरी माहिती शेअर करत असतात, कॉन्फिडेन्शियल किंवा सिक्रेट माहिती सांगत असतात आणि ते सांगतात प्लीज डोंट डिस्क्लोज धिस इन्फॉर्मेशन टू एनीबडी, म्हणजे मी सांगितलेली माहिती कुणालाही सांगू नकोस, उघड करू नकोस। दॅट इज अ डिस्क्लोजर। आता अकाउंटिंग मध्ये डिस्क्लोजर म्हणजे काय की ओपन फॉर स्टेक होल्डर्स। आपल्या अकाउंटिंग मध्ये जे ॲन्युअल रिपोर्ट्स असतात, ॲन्युअल रिपोर्टमध्ये आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स सादर करत असतो। त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, रेशो ॲनालिसिस, कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट। तर यामध्ये कोणत्या पद्धतीचे अकाउंटिंग पॉलिसीज आपण वापरलेले आहेत ते अकाउंटिंग पॉलिसीज आपल्या स्टेक होल्डर्ससाठी। स्टेक होल्डर्स म्हणजे काय, स्टेक होल्डर्स मीन्स those persons who are having direct and indirect interest in our company, म्हणजे आपल्या कंपनीच्या नफ्यामध्ये किंवा कंपनीमध्ये त्यांचा काहीतरी हितसंबंध आहे। उदाहरणार्थ शेअर होल्डर्स, डिबेंचर होल्डर्स, बँकर्स, इवन कस्टमर्स। तर हे सगळे आपले स्टेक होल्डर्स आहेत। तर ह्या स्टेक होल्डर्सला आपल्याला अकाउंटिंग पॉलिसीज हे डिस्क्लोज करायचे, म्हणजे उघड करायचे, म्हणजे ॲन्युअल रिपोर्ट्समध्ये आपल्याला ते दाखवायचे आहेत। आपण पुढे जाऊ आणि याचा सविस्तर अर्थ आपण पाहूया। लेट्स बिगिन विथ द इंट्रोडक्शन। द इन्फॉर्मेशन प्रेझेंटेड इन द फिनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ एन ऑर्गनायझेशन इज ऑफ फिनान्शियल पोझिशन, म्हणजे प्रत्येक ॲन्युअल रिपोर्टमध्ये फिनान्शियल स्टेटमेंट्स आत्ता सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, रेशो ॲनालिसिस, कॅश फ्लो आणि फंड फ्लो स्टेटमेंट दिलेले असतात भागधारकांच्या आणि इतर स्टेक होल्डर्सच्या माहितीसाठी। ॲन्युअल रिपोर्ट इट इज अ पब्लिक डॉक्युमेंट। नंबर 2, द प्रॉफिट और लॉस कॅन बी अफेक्टेड टू अ लार्ज डिग्री बाय द अकाउंटिंग पॉलिसीज। प्रत्येक कंपन्या विविध अकाउंटिंग पॉलिसीज, अकाउंटिंगचे धोरण अवलंबत असतात आणि हे अकाउंटिंग धोरण जसे बदलले जातात तसा तुमचा नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉस बदलत असतो। नंबर 3, द अकाउंटिंग पॉलिसीज फॉलोड व्हॅरी फ्रॉम ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन, म्हणजे एका कंपनीमध्ये अकाउंटिंग पॉलिसीज जे वापरले जातात तेच अकाउंटिंग पॉलिसीज मेथड्स दुसऱ्या कंपनीत वापरतील याची शाश्वती नाही। याचा अर्थ दोन सिमिलर इंडस्ट्री मधल्या कंपन्या वेगवेगळे अकाउंटिंग पॉलिसीज आणि मेथड्स अडॉप्ट करू शकतात, वापरू शकतात। इट इज इम्पॉर्टंट टू डिस्क्लोज significant accounting policies followed to make the financial statements understandable, and this disclosure is required by law in certain cases, म्हणजे काही केसेस मध्ये कायद्याने असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे अकाउंटिंग पॉलिसीज वापरत आहात, आपली कंपनी जे अकाउंटिंग पॉलिसीज किंवा मेथड फॉलो करत आहेत ते फिनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये
लोकांच्या समजण्यासाठी, म्हणजे जे भागधारक, डिबेंचर होल्डर्स आपल्या कंपनीचा अहवाल वाचतात, हे समजण्यासाठी अकाउंटिंग पॉलिसीज डिस्क्लोज करणं म्हणजे उघड करणं आवश्यक आहे. द पर्पज ऑफ दिस अकाउंटिंग स्टँडर्ड, कोणता अकाउंटिंग स्टँडर्ड? डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज is to promote the better understanding of financial statements by establishing the practice of disclosure of significant accounting policies followed. आता याचा उद्देश काय? द पर्पज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इज टू प्रमोट द बेटर अंडरस्टँडिंग. जे लोक आपले अॅन्युअल रिपोर्ट्स वाचत असतात त्यांना हे चांगल्या पद्धतीने आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि इतर स्टेटमेंट्स समजायला पाहिजे. अँड the manner in which they are disclosed in the financial statements, म्हणजे आपण कशा पद्धतीने हे फिनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये आपण अकाउंटिंग पॉलिसीज आणि मेथड्स आपण लिहित आहोत, एक्सप्लेन करत आहोत किंवा अटॅच करत आहोत. पूर्वी काही कंपन्या अकाउंटिंग पॉलिसीज आणि मेथड्स हे नोट्स मध्ये लिहित होते, परंतु आता सेपरेट डिस्क्लोजर स्टेटमेंट अटॅच केलेले असतात. Next, such disclosure would also facilitate a more meaningful comparison between the financial statements of different organizations. ज्यावेळेस सिमिलर टाइप ऑफ इंडस्ट्री मधले आपण दोन कंपन्यांचे अॅन्युअल रिपोर्ट्स आपण कंपॅरिझन करतो, तुलना करतो, अनेक शेअर होल्डर्स, डिबेंचर होल्डर्स, बँका, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे आपल्याला कर्ज देतात, ते ज्यावेळेस तुलना करत असतात त्यांना जर डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज म्हणजे अकाउंटिंग मेथड्स, पॉलिसीज कोणते वापरलेले आहेत हे जर त्या ठिकाणी दिलेलं असेल तर चांगल्या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटचं अंडरस्टँडिंग होऊ शकतं. नेक्स्ट, व्हॉट आर द फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन्स. विद्यार्थी मित्रांनो, हे जे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, इट इज बेस्ड ऑन 3 ॲझम्पशन्स. काही गृहीतके या ठिकाणी गृहीत धरलेले आहेत. नंबर 1, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. हे तीनही कन्सेप्ट आपण इयत्ता 11वी मध्ये अभ्यास केलेले आहेत. गोईंग कन्सर्न म्हणजे काय? द फिनान्शियल स्टेटमेंट्स आर नॉर्मली प्रिपेअर्ड ऑन द ॲझम्पशन दॅट an enterprise will continue its operations in the foreseeable future, and neither there is intention nor there is need to materially curtail the scale of operations. Going concern म्हणजे चालत राहणे. कंपन्या ज्यावेळेस अॅन्युअल रिपोर्ट बनवत असतात त्यावेळेस प्रत्येक कंपनीच्या समोर असा एक उद्देश असतो की ती कंपनी भविष्य काळामध्ये टिकून राहणार आहे, चालू राहणार आहे. म्हणजे नजीकच्या काळामध्ये आपली कंपनी आपण बंद करणार नाही किंवा आपली कंपनी जे विविध उत्पादन करत आहेत ते त्यापैकी काही प्रोडक्शन आपण बंद करणार नाही. दॅट इज अ फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन, गोईंग कन्सर्न. नंबर 2, इट इज अ कन्सिस्टन्सी. इट इज ऑल्सो अज्युम्ड दॅट द अकाउंटिंग पॉलिसीज आर कन्सिस्टंट फ्रॉम वन पिरियड टू अनदर पिरियड. म्हणजे जी अकाउंटिंग पॉलिसी, जे अकाउंटिंग मेथड्स तुम्ही पहिल्या वर्षी वापरलेले आहेत, युजुअली पुढील काही अनेक वर्षामध्ये तुम्ही तीच अकाउंटिंग पॉलिसी आणि मेथड वापरत आहात. याचा अर्थ दरवर्षी तुम्ही अकाउंटिंग पॉलिसीज किंवा मेथड बदलत नाहीये. नंबर 3, ॲक्रुअल कन्सेप्ट. रेव्हेन्यू अँड कॉस्ट्स आर रेकग्नाइज्ड ॲज they are earned or incurred and recorded in the financial statement of the period which they relate. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी-12वीला सुद्धा पाहिलेलं आहे. ॲक्रुअल कन्सेप्ट नुसार आपण बॅलन्स शीट बनवत असताना आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण विचारात घेतो. कारण ॲक्रुअल कन्सेप्ट मध्ये असं सांगितलेलं आहे, ॲक्रूड म्हणजे एक्सपेंडिचर विच इज इनकर्ड बट नॉट पेड. खर्च केला परंतु पैसे दिलेले नाहीयेत तरी सुद्धा तो खर्च आपण विचारात घेतो. इन द सिमिलर सेन्स, इन्कम विच इज अर्न्ड
इन्कम विच इज अर्न बट नॉट रिसिव्ड, उत्पन्न मिळालंय परंतु अद्याप पैसे आलेले नाहीयेत, म्हणजे उधारीवरती माल विकला असेल ते सुद्धा आपण विचारात घेतो. सो द disclosure of accounting policies, it is based on these three fundamental accounting assumptions. या तीन गोष्टींवरती डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. जर हे तीनही कन्सेप्ट तुम्ही वापरत असेल तर नॉर्मली अकाउंटिंग पॉलिसीज डिस्क्लोज करण्याची आवश्यकता नाही, परंतु बऱ्याच वेळा आपण अकाउंटिंग मेथड बदलत असतो, मग अशा वेळेस आपल्याला डिस्क्लोजरची आवश्यकता पडत असते. नेचर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. अकाउंटिंग पॉलिसीज रेफर्स टू द अकाउंटिंग प्रिन्सिपल. आता अकाउंटिंग पॉलिसीज म्हणजे काय? द अकाउंटिंग पॉलिसीज अँड द मेथड्स ऑफ अप्लाइंग these principles adopted by the organization in the preparation of financial statements. म्हणजे financial statement, trading profit and loss, balance sheet, कॅश फ्लो स्टेटमेंट, फंड फ्लो स्टेटमेंट इत्यादी स्टेटमेंट बनवत असताना आपण अकाउंटिंगचे प्रिन्सिपल्स, अकाउंटिंगचे मेथड्स जे आपण वापरत असतो त्याला आपण नेचर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज असं म्हणायचं. नंतर व्हॉट आर द एरियाज इन विच द डिफरंट अकाउंटिंग पॉलिसीज आर पॉसिबल. आता अकाउंटिंग पॉलिसीज मेथड्स अनेक वेळा ऐकलं, आता नेमकं आपण कोणते अकाउंटिंग मेथड्स, उदाहरणार्थ बॅलन्स शीट बनवत असताना आपण डेप्रिसिएशनचे अनेक पद्धती, त्यामध्ये स्ट्रेट लाईन मेथड आहे, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आहे, आणखी बरेच मेथड्स आपल्याकडे आहेत, सिंकिंग फंड मेथड आहे. तर कोणत्या पद्धतीचं अकाउंटिंग मेथड तुम्ही यूज करत आहात, मग ते डेप्रिसिएशनच्या बाबतीत असो, अमॉर्टिसेशनच्या बाबतीत असो, किंवा ट्रीटमेंट ऑफ एक्सपेंडिचर ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन, ज्यावेळेस तुम्ही बांधकाम करत असाल त्यावेळेस तो खर्च तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कसं गृहीत धरता, हे लिस्ट ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज एरियाज आर गिवन. व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. आपण बॅलन्स शीटमध्ये क्लोजिंग स्टॉक लिहित असतो, हे क्लोजिंग स्टॉकच्या व्हॅल्युएशनचे सुद्धा पद्धती आपण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये अभ्यासणार आहोत किंवा अभ्यासलेले असतील. पण त्यामध्ये ॲव्हरेज कॉस्ट, परचेस प्राइस मेथड, सेल्स प्राइस मेथड, फिफो, लिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट, लास्ट इन फर्स्ट आउट, वेटेड ॲव्हरेज मेथड, विविध पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या कंपनीचं क्लोजिंग स्टॉक कोणत्या मेथडनी केलेलं आहे ते तुम्हाला डिस्क्लोज करणं आवश्यक आहे. गुडविलची ट्रीटमेंट, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. आपण बॅलन्स शीटमध्ये अनेक वेळा आपण पाहत असतो इन्व्हेस्टमेंट असं दिलेले असतात आणि कंसात दिलेलं असतं मार्केट व्हॅल्यू इतकी इतकी आहे. तर तुम्ही तुमच्या कंपनीचे इन्व्हेस्टमेंट कोणत्या मेथडनी व्हॅल्युएशन केलेले आहेत, रिटायरमेंट बेनिफिटची ट्रीटमेंट असेल, किंवा रेकग्निशन ऑफ द प्रॉफिट ऑन द लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स, व्हॅल्युएशन ऑफ फिक्स असेट्स अँड ट्रीटमेंट ऑफ कॉन्टिंजंट लायबिलिटीज. दीज आर एरियाज. याच्यापेक्षा अनेक मार्केटमध्ये जसं जसं तुम्ही सखोल अभ्यास करत जाल तर तुम्हाला विविध एरियाज ज्या ठिकाणी अकाउंटिंग पॉलिसीज पॉसिबल आहेत हे तुम्हाला समजू शकेल. डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. ऑल सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज used in the preparation and presentation of financial statements that should be disclosed. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवत असताना जे कोणतेही अकाउंटिंग पॉलिसीज तुम्ही वापरलेले आहेत ते तुम्ही डिस्क्लोज करणं, उघड करणं आवश्यक आहे. द डिस्क्लोजर शुड फॉर्म पार्ट ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट नॉर्मली इन वन प्लेस. म्हणजे अॅन्युअल रिपोर्टमध्ये शेवटी कुठेतरी हेडिंग टाकायचं डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, आणि सर्व अकाउंटिंग पॉलिसीज मेथड्स तुम्ही जे अडॉप्ट केलेले आहेत तुमच्या बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असताना ते एकाखाली एक दिलेले असले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण पाहू, त्या तोपर्यंत तुम्हाला डीप मध्ये व्यवस्थित लक्षात येणार नाही. नंबर 3, एनी चेंजेस इन द अकाउंटिंग पॉलिसीज which has a material effect in the current period or is expected to have a material effect in the latter period. जर अकाउंटिंग पॉलिसी मध्ये तुम्ही काही बदल केला असेल आणि त्याच्यामुळे जर तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरती, बॅलन्स शीट वरती जर काही फरक पडत असेल, चालू वर्षी पडत असेल किंवा भविष्य काळात जर पडत असणार,
तर ते अकाउंटिंग पॉलिसीज या ठिकाणी डिस्क्लोज करणं आवश्यक आहे. In case of the changes in the accounting policies which has a material effect in the current period, the amount by which any item in the financial statement is affected should also be disclosed to the extent it can be calculated. जर काही रकमेने जर फरक पडणार असेल, उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल, तुम्ही 5 वर्षापूर्वी जर फिक्स असेट्स विकत घेतलेली आहे आणि 5 वर्षापूर्वी जी तुम्ही फिक्स असेट विकत घेतलेली आहे, 5 वर्षापूर्वी जर तुम्ही फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड या ठिकाणी यूज केलेली असेल किंवा वापरलेली असेल आणि 5 वर्षानंतर तुम्ही मेथड ऑफ डेप्रिसिएशन जे आहे हे बदलत असेल, जर ती सुरुवातीपासून बदललं तर तुमची बुक व्हॅल्यू चेंज होऊ शकते. मग अशा वेळेस तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होण्याची शक्यता आहे. मग तुम्ही कोणती मेथड अडॉप्ट केलेली आहे याच्यासाठी तुम्ही अकाउंटिंग पॉलिसीज डिस्क्लोज करणं आवश्यक आहे. वेअर सच अमाउंट इज नॉट असर्टेनेबल होली ऑर इन पार्ट, जर जो काही फरक पडणार आहे ती जर रक्कम आपण शोधू शकत नसेल तर द फॅक्ट शुड बी डिस्क्लोज्ड, that should be indicated in the accounting policies in the statement. आता आपण 2 कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स पाहणार आहोत. एक म्हणजे मिल्टन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि नंबर 2 स्कूटर्स इंडिया लिमिटेड. या 2 कंपन्या मी यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स डाउनलोड केलेले आहेत. इंटरनेटवरती दोनही कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट्स अवेलेबल आहेत. आता आपण पाहूया मिल्टन इंडस्ट्रीज लिमिटेडचा ॲन्युअल रिपोर्ट म्हणजे डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज प्रत्यक्षात कंपन्या कशा पद्धतीने करत असतात. हे ॲन्युअल रिपोर्ट आहे मिल्टन इंडस्ट्रीज लिमिटेड 32nd ॲन्युअल रिपोर्ट. या कंपनीचे सुरुवातीला कंटेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे शेवटचा स्टेटमेंट आहे सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज अँड नोट्स टू द फिनान्शियल स्टेटमेंट. या ठिकाणी पेज नंबर 53 असं दिलेलं आहे. म्हणजे 53 नंबरच्या पानावरती या ठिकाणी सांगितलेलं आहे सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज. आपण या ठिकाणी वाचूया. ॲनेक्शर फर्स्ट आपण या ठिकाणी पाहूया सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज नंबर 1 रेव्हेन्यू रेकग्निशन कन्सेप्ट या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर कोणकोणते अकाउंटिंग पॉलिसीज या ठिकाणी त्यांनी वापरलेले आहेत. एम्प्लॉई बेनिफिट्स कशा पद्धतीने त्यांनी कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत हे या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट डाउनलोड करा आणि पहा. त्यानंतर प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट्स फिक्स असेट त्यांचं डेप्रिसिएशन आणि त्यांचं ॲमॉर्टिसेशन कशा पद्धतीने दिलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर इन्व्हेंटरीज रॉ मटेरियल स्टॉक इन प्रोग्रेस स्टोर्स आर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट. पहा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलेलं आहे. इन्व्हेंटरी ऑफ द फिनिश्ड गुड्स, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक माल. इन्व्हेंटरी ऑफ द फिनिश्ड गुड्स आर मेजर्ड ॲट लोअर ऑफ कॉस्ट अँड नेट रिअलायझेबल व्हॅल्यू आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर ऑब्सोलेन्स. ऑब्सोलेन्स म्हणजे जे वस्तू निरुपयोगी झालेल्या आहेत स्क्रॅप व्हॅल्यू मायनस केल्यानंतर क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक कंपनीच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये सेपरेट एक ॲनेक्शर दिलेलं असतं. इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केले. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट्स आर स्टेटेड ॲट कॉस्ट. कॉस्ट म्हणजे खरेदीच्या किमतीने. दिस इज अ सेकंड ॲन्युअल रिपोर्ट स्कूटर इंडिया लिमिटेड. आता या स्कूटर इंडिया लिमिटेड ही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक कंपनी आहे ISO 9001. आता या कंपनीच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये सुद्धा शेवटी 79 पेज नंबरवर अकाउंटिंग पॉलिसीज अँड नोट्स दाखवलेले आहेत. पेज नंबर 79. विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी Annex 2 अँड फॉर्मिंग पार्ट ऑफ अकाउंट्स सिग्निफिकंट अकाउंटिंग पॉलिसीज अँड नोट्स सिस्टीम ऑफ अकाउंटिंग. सुरुवातीला बेसिक अकाउंटिंग ॲझम्पशन्स दिलेले आहेत. गोईंग कन्सर्न. विद्यार्थी मित्रांनो, फिक्स असेटचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलेलं आहे. लँड इज व्हॅल्यूड ॲट ओरिजिनल कॉस्ट. द कॉस्ट ऑफ लीज होल्ड लँड इज amortized over the lease span.
म्हणजे लीज होल्ड प्रॉपर्टीचं ॲमॉर्टिसेशन, डेप्रिसिएशन शब्द वापरलेला नाहीये, कशा पद्धतीने केलेलं आहे त्यांनी ते पण या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर बॉरोइंग कॉस्ट, इनटँजिबल असेट्स, डेप्रिसिएशन्स, कोणत्या पद्धतीने डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे त्याचं यांनी एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलेलं आहे. इन्व्हेंटरी म्हणजे रॉ मटेरियल, कॉम्पोनंट, स्टोर्स अँड स्पेअर पार्ट्स, टूल्स, कन्झ्युमेबल्स इत्यादी स्टॉक्सचं व्हॅल्युएशन फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडनी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तर प्रत्येक कंपनीच्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये शेवटी तुम्हाला डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज तुम्हाला पाहायला मिळतात. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली काही कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट डाउनलोड करणार नाही आणि वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला ही अकाउंटिंग स्टँडर्डची जी कन्सेप्ट आहे, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, हे तुम्हाला समजणार नाही. तर आपण 2 कंपन्यांचे ॲन्युअल रिपोर्ट पाहिलेले आहेत, मिल्टन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि स्कूटर्स इंडिया लिमिटेड. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कळवा, म्हणजे मी अकाउंटिंग स्टँडर्डच्या सिरीजमध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड 1 पासून शेवटपर्यंत सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड्स मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करून पाठवणार आहे. धन्यवाद.